दिवेआगारमधनं काय आमचा पाय निघत नाहीये, तर जाता जाता म्हटलं एकदा अजून बीचवरती जाऊन येऊया आपण. मंडळी, दिवेआगारच्या गेल्या भागामध्ये आपण इथल्या प्रसिद्ध रूपनारायण आणि सुंदर नारायण या मंदिरांना भेट दिली. तो भाग तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, नक्की जाऊन बघा. मंदिरातनं निघून आम्ही पाटील खानावळीमध्ये सकाळचा नाश्ता केला आणि परतीच्या प्रवासाला निघायच्या आधी येऊन पोचलो ते तिथल्या बीचवर. मंडळी, तुम्हाला एक हॅक सांग. जर तुम्हाला वाटलं की एखाद्या बीचवरती भरपूर गर्दी आहे, जसं की आता दिवेआगारच्या बीचला मेन जे पॉईंट्स आहेत जिकडनं एंट्री करू शकतो आपण, तिकडे गर्दी आहे, तर थोडं आजूबाजूला जाऊन बघायचं. तसं आम्ही आता नॉर्थ साईडला आलो आहे. दिवेआगारचा जो नॉर्थ साईडचा बीच आहे, म्हणजे बीचचे नॉर्थ साईड आहे, तिथे आलो आहे. आणि इथे कोणी नाही आहे, लिटरली 1-2 जणच आहेत. आणि मगाशी एक ग्रुप गेला इथून आणि ते सगळे यंग मुलंच होती. सो आता याच्या पुढे आपल्याला खूप छान असा अथांग समुद्रकिनारा मिळतोय. सो जाता जाता दिवेआगारमधनं काय आमचा पाय निघत नाही आहे, तर जाता जाता म्हटलं एकदा अजून बीचवरती जाऊन येऊया आपण. आणि त्या मानाने आम्ही इथे आलेलो आहोत. लुक ॲट दिस गाईज. हा एवढा अख्खा समुद्रकिनारा फक्त आमच्यासाठी एक्सक्लुसिव्ह. सुंदर ना, काय म्हणता. मंडळी, दिवेआगारवरनं काय आमचे पाय निघत नाही आहेत. हा एकदम नॉर्थ साईडचा दिवेआगारचा बीच. आम्ही जेव्हा आलो इथे तेव्हा कोणी नव्हतं, इथे थांबलो तेव्हाही कोणी नव्हतं, आणि आता इथून चाललो आहे तेव्हाही कोणी नाही आहे. सकाळचे 11 वाजून गेलेत आणि आता ऊन जरा कडक व्हायला लागलं आहे. आणि या ईश्वरी संकेतावरनं आपण दिवेआगार सोडायचा आता मनसुबा रचलेला आहे की आता फायनली आपण आता इथून निघूया. कारण की सकाळी निघणार होतो, मग विचार केला की देवळात जाऊन येऊया, आणि मग नंतर नाश्ता केला, नंतर इथे आलो आणि इथून काय आपला पाय निघत नाही. हे एवढं सुंदर असं नैसर्गिक जे सौंदर्य आहे ते ना भुरळ घालतं आपल्याला, आणि आपल्याला ना कशाचंही भान राहत नाही. याचा आम्हाला एकदम छान अशी प्रचिती आली. आय होप मंडळी तुम्हाला ही अख्खी आमची दिवेआगारची ट्रिप आवडली असेल. आता आपण इथून निघूया आणि निघता निघता जर जमलं नाही ते तुम्हाला पुढेच दाखवतो. चला, स्टे ट्यून. मंडळी, इथून निघता निघताना पाय फिरतायत मागे मागे. तर रुचिराचा एक डायलॉग मी तुम्हाला पुन्हा ऐकून दाखवतो. ती मला बोलली की आपण किती त्याला
निसर्गाला वेटीच धरणार आहेत किंवा किती त्याला पॉकेटमध्ये तर नाही ना आपण ठेवू शकत निसर्गाला. इथून जावंच लागणार आपल्याला आणि पुन्हा यावं लागणार. ऑन दिस नोट वी आर लिव्हिंग दिस ब्युटिफुल प्लेस राईट नाव. चला मंडळी पुढच्या कार्यक्रमांना लागूया. चला. तर मंडळी जामदार दादा आपल्याला त्यांचं दुसरी प्रॉपर्टी दाखवायला आणलेली आहे. हे पण एक सुंदर प्रॉपर्टी आहे, जस्ट नवीन रिनोव्हेट केलेली आहे. मंडळी या जामदारांच्या घरी आपण होमस्टेला राहिलो, त्यांच्या राहत्या घरी. आणि तुम्हाला जर दिव्यागारमध्ये होमस्टेची माहिती हवी असेल तर आपण त्याचा एक सेपरेट व्हिडिओ केला आहे. त्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसणारी ही प्रॉपर्टी सुद्धा आहे. तर तुम्हाला होमस्टे आणि विला हे दोन्ही ऑप्शन तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार. तर आवर्जून तो व्हिडिओ, हा व्हिडिओ संपल्यानंतर आमच्या चॅनलवर जाऊन नक्की बघा, तुम्हाला खूप फायदा होईल. मंडळी दिव्यागारवरनं निघालोय आता आपण, पण जाता जाता म्हटलं बाप्पाचा प्रसाद खाऊन जाऊया. देवळाच्या समोरच मिळणारे उकडीचे मोदक. या खा, गरम आहेत ना. छान आहे. चला गणपती बाप्पा मोरया. पुन्हा येऊया आपण कोकणात. चला. मंडळी दुपार होऊन गेलेली आणि आम्हाला आत्ता भूक लागली असल्यामुळे माणगावमध्ये आपुलकी हॉटेल शोधून काढलं गुगलवरनं आणि तिथे जाऊन जेवायला बसलो. रुचिराने नेहमीप्रमाणे व्हेज जेवण मागवलं आणि मी म्हटलं आज आपण मटण खाऊन बघूया. तर तुम्हाला रुचिराच्या ताटात काय काय पदार्थ दिसत आहेत ते सांगू शकता का तुम्ही? खाली कमेंट करून सांगा. मंडळी आपण दिव्यागारवरनं निघालो कधी दुपारी 2 वाजता आणि इथे येऊन जेवलो माणगावमध्ये. आपला जो रायगडवाडी रोड आहे त्या रोडला माणगावमध्ये जो आपला ट्रॅक आहे कोकण रेल्वेचा त्याच्या पुढेच हे आपुलकी हॉटेल आहे. तिथे जेवलो. गुगल रेकमेंडेशनच घेतलेलं आणि खूप छान आहे जेवण. तुम्ही मगाशी बघितलं आम्ही काय काय खाल्लं. रुचिराने व्हेज थाळी खाल्ली आणि मी नॉनव्हेज थाळी खाल्ली, म्हणजे मटण थाळी खाल्ली. खूप दिवसानंतर मी हॉटेलमधलं मटण खाल्लं आहे आणि मला भरपूर आवडलं. तर म्हणजे या नोटवरती आपला व्लॉग आपण इथेच थांबूया. भेटूया अशाच चांगल्या कोकणातल्या किंवा इतर सुंदर ठिकाणच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची रजा घेतो. जर तुम्ही पहिल्यांदाच आमचा व्हिडिओ बघितला असेल तर ही व्हिडिओ संपल्यानंतर लगेच आमच्या चॅनलला भेट द्या. तुम्हाला तिकडे सगळे व्हिडिओज आवडतील अशी माझी खात्री आहे. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.